आता बघूयात गावखेड्यातल्या आणि तालुक्यातल्या बातम्या। चिपळूणमध्ये भास्कर जाधव आणि त्यांचा मुलगा विक्रांत जाधवला महिलांनी राखी बांधली। शिरवली गावातील महिलांनी ही राखी बांधली। 40 गावातील शेतकऱ्यांना विहीर आणि शेततळ द्या। पंचायत समितीच्या आढावा बैठकीत आमदार मंगेश चव्हाणांच्या सूचना। तर मोदी आवास योजनेतून सर्व पात्र लाभार्थ्यांना हक्काची घरं मिळणार। वर्धा शहरात महसूल दिनानिमित्त आयोजित महसूल पंधरवड्याचा समारोप। पंधरवड्यादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामार्फत कराड इथे सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद संपन्न। व्याघ्र प्रकल्पातील समृद्ध जैवविविधता व्यवस्थापन विषयांवर परिषदेत चर्चा। कराडच्या कृष्णा विश्वविद्यापीठात आजपासून न्यूरोकॉन आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन। जगभरातील 150 न्यूरोसायन्स तज्ञ परिषदेत सहभागी होणार। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत बुलढाण्यातील पेन टाकळी प्रकल्पावर 3 दिवस तिरंगा लेझर शो चालणार। पेन टाकळी धरणावरील लेझर शो पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। नाशिकमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅली दरम्यान चोरट्यांची हात सफाई। महिला आणि पुरुषांच्या गळ्यातली सोन्याची चेन गर्दीचा फायदा घेत लंपास करण्यात आली। 12 जणांच्या गळ्यातली सोनसाखळी चोरीला। चिपळूणकरांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला वाशीमध्ये अटक। वाशी पोलिसांकडून सचिन राऊत नावाच्या आरोपीवर एमपीआयडी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल।